बायकोची हत्या करून तिच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवून त्याची विल्हेवाट एका सेवानिवृत्त झालेल्या जवानाने केली। या घटनेने सर्वांनाच धक्का बसला। पती आणि पत्नी हे नाते आयुष्यभराचे नाते असते। सुखदुःखात सोबत राहून ते संकटांना तोंड देत आपले आयुष्य सुख आणि समाधानाने जगण्याचा प्रयत्न करतात। परंतु एका निवृत्त झालेल्या जवानाने आपल्या बायकोची हत्या करून असे काही कृत्य केले जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला। मूळची आंध्र प्रदेशातील नांदयाल माधवीचं लग्न 13 वर्षापूर्वी गुरुमूर्ती सोबत झालं होतं। 45 वर्ष गुरुमूर्ती हा आधी लष्करात जवान म्हणून कार्यरत होता। त्यानंतर निवृत्त झाल्यावर हैदराबाद इथं पत्नी आणि मुलासह सेटल झाला। गुरुमूर्ती आता सध्या DRDO मध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतात। गुरुमूर्ती आणि माधवीच्या जीवनात सर्व काही व्यवस्थित चालू होतं, परंतु संक्रांतीच्या दिवशी माधवीला आपल्या आईकडे जाण्याची इच्छा होती, परंतु गुरुमूर्तीला तिला पाठवायचे नव्हते। यावरून दोघांत भांडणे सुरू झाली। माधवीच्या आईने नेहमीप्रमाणे तिला फोन केला, परंतु 16 जानेवारीला तिचा फोन स्विच ऑफ येत होता। त्यानंतर त्यांनी आपल्या जावई गुरुमूर्तीला विचारणा केली, परंतु माझं तिचं भांडण झाले। त्यानंतर ती घरातून निघून गेल्याचं गुरुमूर्तीने सांगितलं। मुलगी गायब झाल्याने आई वडील चिंतेत पडले व 2 दिवसानंतर मुलीच्या सासरी आले। त्यानंतर गुरुमूर्ती व आई वडील तिघे असे पोलीस ठाण्यात गेले। मुलगी बेपत्ता झाल्याची पोलीस ठाण्यात तक्रार केली। पोलीस चौकशी करत असताना माधवीचं आणि माझं भांडण झाल्यामुळे ती घर सोडून गेली असे गुरुमूर्तीने सांगितल्यावर पोलिसांना गुरुमूर्तीवर संशय आला। पोलिसांनी खुनेचा वेगवेगळ्या प्रकारे तपास केला, परंतु कोणताही पुरावा हाती न लागल्याने पोलिसांनी गुरुमूर्तीला सक्तीने विचारपूस केली। तेव्हा गुरुमूर्तीने आपल्या बायकोची हत्या मीच केली व तिचे छोटे छोटे मटणासारखे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले व प्रेशर कुकरमध्ये शिजवून ते 72 तासानंतर एका तलावामध्ये फेकले। पोलिसांनी तू असं का करत होतास असं विचारल्यावर मृतदेहाचा वास येऊ नये आणि माझे घाणेरडे कृत्य जगासमोर येऊ नये म्हणून मी प्रेशर कुकरच्या साहाय्याने माझा गुन्हा लपविण्याचा प्रयत्न करत होतो असे म्हणत गुरुमूर्तीने आपल्या गुन्ह्याची कबुली केली।